नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 याचा फॉर्म कसा भरायचा याविषयी बघणार आहोत। खूप जणांना अडचणी येतात की नक्की फॉर्म भरायचा कसा। ठीक आहे, हे होत नाही, ते होत नाही, इथे काय करायचं, तिथे काय करायचं, सगळे काही डाउट्स आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत। हवं तर तुम्ही सोबतच वेबसाईट ऑन करून फॉर्म पण भरू शकता सोबत सोबत, किंवा हे बघून घ्या त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। मग अगदी ए टू झेड माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे की प्रोफाइल कशी बनवायची वगैरे सगळंच। मग सुरुवात करूया आपण फॉर्म कसा भरायचा। तर सगळ्यात आधी तर तुम्हाला काय करावं लागेल, एमपीएससी ची जी वेबसाईट आहे सरळ तुम्ही गुगलला तुमच्या क्रोम वरती लॅपटॉपवर भरत असाल तर क्रोम वरती तुम्ही एमपीएससी जरी सर्च केलं तरी पण तिथे येऊन जाईल एमपीएससी ऑनलाइन ॲप्लिकेशन सिस्टम, किंवा मग तुम्हाला वेबसाईटच टाकायची असेल तर mpsc.government.in असं टाकायचं आहे। सो इथे तुम्हाला ही जी काही वेबसाईट आहे ती मिळून जाईल, किंवा तुम्ही क्रोम वरती एमपीएससी ऑनलाइन ॲप्लिकेशन सिस्टम वर क्लिक केलं, अदरवाइज एमपीएससी वर क्लिक केलं, काहीच हरकत नाही। तिथे तुम्हाला काय ओपन होईल, ही स्लाइड ओपन होईल किंवा हा पेज तिथे ओपन होईल। या पेज वरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही पहिल्यांदा जर लॉग इन करत असाल, पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला संपूर्ण प्रोफाइल बनवावी लागते। सो आधी आपण जे पहिल्यांदा फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी सांगूया, मग त्यांना न्यू युजर रजिस्ट्रेशन करावं लागेल, कारण की तुम्ही फर्स्ट टाइम करताय। सो तुम्हाला आधी रजिस्टर करावं लागेल। मग तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती जेव्हा क्लिक करणार तेव्हा तुमच्या समोर ही विंडो ओपन होईल। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर आधी तुमचा ईमेल आयडी, असाच ईमेल आयडी टाका की जिथे ओटीपी तुम्हाला येऊ शकतो। ठीक आहे, सो तिथे तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे तुमचा आणि गेट ओटीपी करायचं। ईमेल आयडी वरती जो ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकायचे आणि ओटीपी ला व्हेरीफाय करायचे। यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम फॉर्म भरताना किंवा या अशा ज्या साइट्स असतात यांचे शक्यतो ओटीपी ना आपल्या मेन मेल मध्ये दिसत नाही, म्हणजे मेलच्या इनबॉक्स मध्ये दिसत नाही। मग ते कुठे दिसतात, लगेच पॅनिक नाही व्हायचं। ते जर तुम्हाला दिसलं नाही तर आपल्या स्पॅम मध्ये जायचं। आपल्या मेल मध्ये स्पॅम नावाचा ऑप्शन असतो, त्या स्पॅम मध्ये असा मेल आलेला असेल बघा तुम्हाला मग ओटीपीचा। ठीक आहे, सो स्पॅम मध्ये ओटीपी जो आहे तो कधी कधी येतो, आणि जर नाही चालत दोन्हीकडे तर समजा साइटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, थोड्या वेळाने ट्राय करायचं। त्याचबरोबर जसं इथला व्हेरीफाय केला ओटीपी तसंच सेम मोबाईल नंबर टाकायचा। मोबाईल नंबर पण तोच टाका की जो तुमच्याकडे आहे। मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबरवर जो एसएमएस थ्रू ओटीपी येईल तो टाकून मोबाईल नंबरला सुद्धा व्हेरीफाय करायचे। मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला की त्यानंतर तुमच्या अकाउंटचं तुम्हाला पासवर्ड सेट करायचे। मग तुमचा जेव्हा पण तुम्ही लॉग इन करायला जाणार तेव्हा तुमचा युजर आयडी हा तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी असतो आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला इथे सेट करायला येतो। सो पासवर्ड असा टाकायचा की ज्यामध्ये कॅपिटल लेटर असेल, एक काय असेल तुमचं जे स्मॉल लेटर्स तर असतीलच, त्याचबरोबर एक स्पेशल कॅरेक्टर असेल जसं @ ठीक आहे, त्याचबरोबर नंबर सुद्धा असतील। सपोज फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की माझं नाव हर्षाली आहे। ठीक आहे, सो हर्षालीचं मी हर्षाली टाकलं आणि @ टाकलं, कॅपिटल लेटर घेतलं, एक स्मॉल घेतलं, बाकी @ घेतलं, स्पेशल कॅरेक्टर आलं, त्यानंतर नंबर टाकायचे। सो 0 1 2 असं मी टाकलं, सपोज हे नंबर्स टाकले, म्हणजे हा झाला स्ट्रॉंग पासवर्ड। अगेन त्याला कन्फर्म करायचं, डोंट वरी हा माझा पासवर्ड नाही, सो ट्राय नका करू, कन्फर्म करायचे। मग आता कन्फर्म झालं, तुमचा पासवर्ड जर वीक असेल तर इथे तुमचं पासवर्ड वीक असं लिहून येईल, सो स्ट्रॉंग असेल तर ग्रीन होईल इथे। त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली यायचं, खाली तुम्हाला अजून काही स्लाइड्स दिसतील जसं की काही क्वेश्चन्स असतील, कारण तुमचा जो पासवर्ड आहे तो जर तुम्ही विसरले तर युजफुल आहे। जसं की तुमचं चाइल्डहुडचा निकनेम काय आहे, मॅन्डेटरी आहे, हे टाकावंच लागतं। तुमचं निकनेम टाकायचं, लहानपणीचं काहीतरी नाव। त्यानंतर तुमचं नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, तुमच्या बालपणीच्या फेवरेट मित्राचं नाव टाकायचं, आठवे लाशाचं टाका। ब्लड ग्रुप टाकायचंय तुमचं, रक्तगट। त्यानंतर तुमचं HSC 12वी कोणत्या वर्षी कंप्लीट झाली ते वर्ष टाकायचे। त्यानंतर तुमच्या फेवरेट हायस्कूल टीचरचं सरनेम टाकायचे। ठीक आहे, त्यानंतर एकाचंच टाकायचे हां। त्यानंतर तुम्हाला फेवरेट स्पोर्ट्स पर्सनचं नाव टाकायचे। सो या जिथे जिथे रेड स्टार असतो त्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत, भराव्याच लागतात। मग ते व्यवस्थितपणे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी भरल्या, पुन्हा एकदा हवं तर जाऊन पहिल्या याच्यामध्ये चेक करायचं की इथे सगळं व्यवस्थित आहे का, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का,
आणि सगळं चेक केलं की शेवटी रजिस्टर वरती क्लिक करायचं. या रजिस्टरवर तुम्ही जसं क्लिक करणार तुमची प्रोफाईल जी आहे, तुमचं प्रोफाईल म्हणण्यापेक्षा तुमचा अकाउंट जे आहे ते आपल्या साईटवरती क्रिएट होऊन जाईल. सो एमपीएससीचं अकाउंट तुमचं आता बनलं. मग आता अकाउंट बनल्यानंतर तुम्हाला काय करायचे तर तुम्हाला पुन्हा ही जी स्लाइड आहे ती ओपन होईल. सो तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला लॉग इन करायचे. मग आता लॉग इन करण्यासाठी काय करावं लागेल, अकाउंट तर बनलं, आता लॉग इन करा. फॉर्म भरायचे, लॉग इन करा. लॉग इन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी किंवा तुमचा मोबाईल आयडी मोबाईल नंबर हा तुमचा काय असतो, आयडी असतो, युजर आयडी, तो तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचे जे काही आपण सेट केलं होतं आणि मग हा कॅप्चा जो असतो तो टाकायचा. कॅप्चा व्यवस्थित टाकायचा. त्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचा जे काही पेज आहे एमपीएससीचं अशा प्रकारे समोर तुम्हाला जे काही पेज आहे ते ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला सगळ्यात आधी प्रोफाईल क्रिएशन करायची आहे, कारण अजून आपण पहिल्यांदाच फॉर्म भरतोय त्यामुळे आपली प्रोफाईलच इथे क्रिएट झालेली नाहीये. सो प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी प्रोफाईल क्रिएशन वरती क्लिक करा. आता यामध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स सगळे काही भरायचे आहेत. बघा, खूप जास्त पण वेळ सकाळपासून बसले दुपारपर्यंत भरताय असं करू नका. एक टाइम लिमिट पण आहे, ठीक आहे. म्हणजे असं नाही की खूपच कमी वेळात असं नाहीये, पण तुम्ही विंडो चालूच नका ठेवू ती, ठीक आहे. सो एकदा भरायला बसलं की पूर्ण लास्ट पर्यंत भरायचे आपल्याला आणि निघायचे, असंच करायचं, ठीक आहे. सो सुरू केल्यावरती स्टेप 1 मध्ये आपली जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती फिल करायची असते. जसं की तुम्हाला विचारलं जाईल पहिल्यांदा, आर यू होल्डिंग अन आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, आहे, यस वर क्लिक करा, नाही, नो वर क्लिक करा. आहे तर मग तुमचा आधार नंबर येईल तुम्हाला टाकायला, आधार नंबर टाका. त्यानंतर तुमचा आधार कार्ड वरती जे नाव आहे, मार्कशीट वरचं नाही, आधार कार्ड वर जे नाव आहे ते इथे मेन्शन करायचं, ठीक आहे. सो आधार कार्ड वरचं नाव इथे टाकलं, नेम इन इंग्लिश. खाली या, खाली पर्सनल डिटेल्स मध्ये तुमचं सरनेम टाकायचं आहे. सो माझं सरनेम पाटील मी टाकलंय, माझं फर्स्ट नेम हर्षाली मी टाकलं आणि मग इथे मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. आणि मग ज्या आपल्या 10th मार्कशीट वरती ज्या प्रकारे आपलं नाव असतं, जसं की सरनेम आधी असतं, आपलं नाव नंतर आणि मग वडिलांचं नाव, सो त्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आपलं फुल नेम इंग्लिश मध्ये टाकायचंय. त्यानंतर आपलं फुल नेम मराठीत पण टाकायचे. सो मराठीमध्ये टाकण्यासाठी इथे मराठी टाईप करायची गरज नाही, टाईप इंग्रजीतच करा, तिथे आपोआप ते ऑटो सिलेक्ट होऊन मराठीमध्ये कन्वर्ट होतं. खाली मदर्स नेम, तुमच्या आईचं नाव इथे टाका. त्यानंतर शक्यतो कॅपिटल मध्ये सगळं भरायचं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे ती टाकायची आहे. सो डेट ऑफ बर्थ आधीच टाकलेली आहे त्यामुळे ती इथे येते. त्यानंतर जेंडर तुमचं सिलेक्ट करा. त्यानंतर ठीक आहे, मेल फिमेल जे काही. त्यानंतर मोबाईल नंबर आपला जो काही आहे तो आधी टाकलेला असतो तो येतोच तिथे. ईमेल आयडी पण आधी टाकलेला आहे रजिस्ट्रेशनच्या वेळी त्यामुळे तो येतो. मॅरिड स्टेटस आहे, अनमॅरिड आहे, ठीक आहे. डिवोर्सी जे काही असेल तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. व्यवस्थित पुन्हा चेक करून घ्यायचं सगळं काही बरोबर भरलंय का, सगळं मॅन्डेटरी आहे. पुढे जायचं. पुढे म्हणजे थोडं खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यावरती तुम्हाला क्वेश्चन असेल, वेदर युअर नेम इज चेंज्ड अपडेटेड आफ्टर 10th और इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन और आफ्टर मॅरेज. म्हणजे काय तर तुम्ही तुमचं नाव बदललंय का 10वी नंतर 12वी नंतर किंवा लग्नानंतर तुमचं नाव बदललंय का, तर बदललं असेल तर यस करा, नसेल तर नो ठेवा. आणि बदललं असेल यस तर मग काय नाव आहे ते तिथे येईल, तुम्हाला विचारतील की काय नाव बदललंय, काय झालंय बदलून, ठीक आहे. पुढे कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी, तुम्ही मराठी बोलू शकता, लिहू शकता, वाचू शकता, यस तर येस करा. जर तुम्ही एखादी गोष्ट त्यातली नसाल करू शकत तर तिथे नो क्लिक करा. पण शक्यतो आपण महाराष्ट्रातले सगळे येसच करणार आहेत, ठीक आहे. म्हणजे जे तुमच्या याच्यानुसार. हा पुढे बघा, हाईट विचारलेली आहे. आता थोडेसे फिजिकल मेजरमेंट्स, कारण काही पोस्टसाठी गरजेचं आहे ना क्रायटेरिया, जसं पोलीसचं वगैरे DYSP साठी. मग तुमची फिजिकल मेजरमेंट, सो तुमची जी काही हाईट आहे ती सेंटीमीटर मध्ये इथे लिहायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही वजन आहे ते किलोग्राम मध्ये इथे लिहायचे, फक्त आकडे लिहायचे, बाकी काही लिहायची kg cm असलं लिहायची गरज नाही. आकडे, वजन लिहिलं, हाईट लिहिली. पुढे आता असं आहे की तुमची हाईट जर का DYSP साठी बसत असेल तर तुम्हाला पुढे अजून क्रायटेरिया येतो की तुमची चेस्ट विचारली जाते, ठीक आहे. चेस्ट नॉर्मल किती आहे आणि इन्फ्लेटेड किती आहे, म्हणजे श्वास जेव्हा पूर्ण घेतो तेव्हा फुगून छाती किती होते ते पण आपल्याला सेंटीमीटर मध्ये लिहावं लागतं. पुढे कॅटेगरी डिटेल्स.
आता तुमची कास्ट, ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही ओपन मध्ये येत असाल तर काही टेन्शनच नाही, जास्त काही भरायची गरज नाही. पण जर तुम्ही ओपन मध्ये येत नसाल, मग तुम्ही ओपन मध्ये नसाल तर जी काही कास्ट आहे ती आधी तुम्हाला कॅटेगरी मधून सिलेक्ट करावी लागेल. सो जी काही कास्ट आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट केली, मग तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला टाकावा लागेल. मॅन्डेटरी आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तरच कास्ट मधून फॉर्म भरायचा आहे, नसेल तर ओपन मधून भरावा लागेल, कारण हे मॅन्डेटरी आहे. जर कास्ट सिलेक्ट केली, जे काही कास्ट असेल सिलेक्ट केली, तर इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही इश्यू केलाय त्या जिल्ह्याचं नाव, इश्यूइंग डेट त्या कास्ट सर्टिफिकेट वरती असतं सगळं, इश्यूइंग डेट टाकायची आहे. पुढे तुम्हाला नॉन क्रिमिलेअर बद्दल विचारलं जातं. नॉन क्रिमिलेअर आहात का तुम्ही, तर असाल तर यस, आणि नॉन क्रिमिलेअर मग तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, यस सिलेक्ट केलंय तर त्याचा नंबर टाकावा लागेल तुम्हाला. अगेन नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटची डेट कधीची आहे, कधी इश्यू केलंय ते टाकावं लागेल. बरं, नॉन क्रिमिलेअर डेट जो आहे ते आता तुम्हाला माहिती आहे की आत्ताचं रिसेंट पाहिजे तुमचं. नॉन क्रिमिलेअर जे आहे तर 3-3 वर्षांनी हे होतं, सो आत्ताचं रिसेंट पाहिजे तुम्ही जर का फॉर्म भरत असाल तर. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का, असेल तर यस, नसेल तर नो, ठीक आहे. आणि असेल तर मग तुम्हाला डिटेल्स वगैरे त्याचे टाकावे लागतील. आणि नसलं, जर तुमच्याकडे आता नसेल तर तुम्ही कास्ट मधून फॉर्म जर भरत असाल तर तुम्हाला ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढावं लागेल, तरच तुम्हाला ते रिझर्वेशन पुढे मिळेल. जेव्हा तुम्ही पास व्हाल तेव्हा ते मागितलं जातं, ठीक आहे. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन, की तुम्हाला काही डिसॅबिलिटीज आहेत का, बेंचमार्क डिसॅबिलिटीज काही असेल तर लिहायचं, नसेल तर नाही, ठीक आहे, नो. पुढे जाऊया आता. अजून खाली स्क्रोल केलं की अजून काही क्वेश्चन्स आहेत, जसं की आर यू एन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉई आहात का, जर असाल तर यस. जर तुम्ही बीएमसी मध्ये एम्प्लॉई असाल तर यस, नसेल तर नो सिंपली. तुम्ही बेस्ट मध्ये आहात का, बरोबर, बेस्ट मध्ये असाल तरी यस, नसेल तर नो. तुम्ही त्या काम करताय का तिथे, ठीक आहे. मोस्टली स्टुडंट्स जे आहेत ते सगळे नोच सिलेक्ट करणार. पुढे डोमासाईलचे डिटेल्स विचारले जातात. अगेन तुम्ही महाराष्ट्राचे डोमासाईल आहात का, असेल तर येस, मग तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल आहे का, असेल तर अवेलेबल. त्यानंतर मग त्याचा नंबर लिहायचा आहे, ठीक आहे. नंबर लिहिला. आता इश्यूइंग डिस्ट्रिक्ट अगेन कुठे इश्यू केलंय, त्याची डेट इश्यूइंग, हे सगळे डिटेल डोमासाईल सर्टिफिकेटचे फिल केले. त्यानंतर पुढे तुम्हाला क्वेश्चन असेल की काही ऍडिशनल रिझर्वेशन आहे का, ठीक आहे, की इतर कोणत्या गोष्टीचं रिझर्वेशन तुम्हाला आहे का. तिथे ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही बसत असाल कोणत्या रिझर्वेशन मध्ये तर येस ऑर नो. पुढे डू यू वॉन्ट टू टेक अन ऍडव्हान्टेज फॉर ऑर्फन रिझर्वेशन. जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला ते रिझर्वेशन हवं असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. पण तुमच्याकडे मग ते सर्टिफिकेट पण पाहिजे. अगेन तुम्ही जर कोणत्याही रिझर्वेशन साठी सिलेक्ट करताय तर मेक शुअर की तुमच्याकडे त्याचं प्रूफ आहे. विदाउट प्रूफ काही सिलेक्ट करायचं नाही. इथे छेडछाड फॉर्म मध्ये करायची नाही. आपल्या करिअरचा प्रश्न आहे, ठीक आहे. झालं, इथपर्यंत लिहिलं, सगळं सिलेक्ट केलं. परत सुरुवातीपासून चेक करायचं आधी सगळं बरोबर भरलंय का. जर सगळं व्यवस्थित असेल तर मग सेव्ह वर क्लिक करायचं. सेव्ह केल्याशिवाय पुढे जायचंच नाही, ठीक आहे. सेव्ह करायचं आधी. सेव्ह झालं हे की मग आपली पुढची जे काही विंडो आहे ती ओपन होणार आणि त्यामध्ये ऍड्रेसची इन्फॉर्मेशन, स्टेप 2 ऍड्रेस इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करावी लागेल. मग बघा ऍड्रेस इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला ऍड्रेस टाकायचा असतो बेसिकली तुमचा. सो जो काही ऍड्रेस आहे, ऍड्रेस लाईन 1 2 3 4 असं दिलेलं असतं. मग लँडमार्क, विलेज, सिटी, ठीक आहे. जे काही तुमचं सपोज हाऊस नंबर टाकलं, इथे तुमच्या सोसायटीचं नाव किंवा तुमच्या घराचं नाव टाकलं, इथे तुमच्या गावाचं नाव टाकलं. आता हा जो ऍड्रेस आहे, ठीक आहे, हा परमनंट ऍड्रेस असतो, ठीक आहे. त्यानंतर तुमचं लँडमार्क टाकलं, घराजवळ काय मंदिर आहे, नदी आहे, जे पण तुमचं युनियन टेरिटरी किंवा स्टेट टाकलंय म्हणजे आपल्याला महाराष्ट्र टाकावं लागेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, जिल्हा, तालुका आणि मग आपल्या गावाचं नाव, ठीक आहे. त्याचबरोबर आपला पिन कोड. सो या काही ऍड्रेस डिटेल्स आहेत, या परमनंट ऍड्रेस डिटेल्स आहेत. कशा आहेत, परमनंट. तुमच्या आधार कार्डवरचा ऍड्रेस इथे टाकायचा. आणि एक आहे करस्पॉन्डन्स ऍड्रेस. हा जर का तुमचा सेम असेल, परमनंट ऍड्रेस आणि तुमचा सध्याचा अस्तित्व, सध्या जिथे तुम्ही राहताय तो ऍड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज अबाव वरती क्लिक करायचं. आणि जर वेगळा असेल, म्हणजे तुम्ही अभ्यासासाठी दुसरीकडे राहताय, पुण्यात राहताय सपोज, आणि तुम्हाला वाटतं की जे काही माझ्या गोष्टी येतील किंवा पुढे जाऊन काय आली, भरती लेटर आलं तर मला पुण्यात मिळालं पाहिजे, तुमच्या गावाकडे सर्व्हिस तितकी नीट नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल, कारण काही गावांमध्ये असतं तसं,
मग तुम्ही काय करू शकता, करेस्पॉन्डन्स ॲड्रेस तुमचा टाकू शकता जिथे तुम्ही राहताय तिथला, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सेम ठेवायचं असेल दोन्ही सेम ठेवू शकता. ॲड्रेस पण पुन्हा चेक करायचा व्यवस्थित, व्हेरीफाय करूनच प्रत्येक गोष्ट सेव्ह करायची. सेव्ह केलं. चला आता पुढची स्टेप, थर्ड स्टेप वरती आपण येणार. थर्ड स्टेप आहे अदर इन्फॉर्मेशन. अगेन काही लहान क्वेश्चन आहेत, जसं की वेदर एनी प्रोसिक्युशन इज पेंडिंग इन एनी कोर्ट ऑफ लॉ अगेन्स्ट यू. तुमच्यावर कोणती कंप्लेंट सुरू आहे का? नसेल तर नो, असेल तर येस, असेल तर मोस्टली आपण इलिजिबल नसतो बघा. वेदर एनी डिसिप्लिनरी ॲक्शन हॅज बीन इनिशिएटेड बाय गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अगेन्स्ट यू. अगेन कोणते ॲक्शन घेतले का गव्हर्नमेंटनी तुमच्या अगेन्स्ट, काही केल्याबद्दल सुरू आहे का काही. तसंच वेदर डिक्लेअर्ड और ब्लॅकलिस्टेड फॉर एक्झामिनेशन, सिलेक्शन हेल्ड बाय एसएससी बोर्ड, युनिव्हर्सिटी, एमपीएससी, अदर पीएससी, यूपीएससी और एनी अदर ऑर्गनायझेशन. कोणत्याही एक्झाम मध्ये तुम्हाला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलंय का किंवा तुम्हाला ब्लॉक केलंय का की नाही तुम्ही ही परीक्षा देऊच शकत नाही, तसं झालं असेल तर इथे एस सिलेक्ट करा, नसेल तर नो. पुढे वॉज एनी कोर्ट केस फाइल्ड अगेन्स्ट यू. कोणती केस फाईल झाली आहे का तुमच्या अगेन्स्ट मध्ये, असेल तर येस, नसेल तर नो. ऍक्सिडेंट केस वगैरे असतात काहींवर. वेदर डिसिप्लिनरी और एनी अदर सिमिलर ॲक्शन इज इनिशिएटेड बाय बार काउन्सिल और मीडिया काउन्सिल और असोसिएशन और अदर प्रोफेशनल वोकेशनल इन्स्टिट्यूशन. कोणत्या इन्स्टिट्यूशननी तुम्ही जिथे शिकले त्यांनी वगैरे कोणती ॲक्शन घेतली का, कोणती केस फाईल केली आहे का. सो या गोष्टी असतील तर येस, नसतील तर नो सिलेक्ट करायचं आहे. केलं व्यवस्थित सगळं नो, नसेल तर सगळं नो व्यवस्थित बघा, चुकून येस नका करू एखाद्या ठिकाणी. ठीक आहे, झालं. सेव्ह करा. सेव्ह केलं की स्टेप 4. स्टेप 4 मध्ये आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स जे आहेत ते आपले मागितले जातात. मग बघा हे काही करायचं नाहीये, डिटेल्स इथे भरायचे. जसे इथे डिटेल्स भरणार इथे तुमचं चार्ट फिल होईल. माझं केलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे मी तुम्हाला ते तिथे दिसतंय. सो तुम्हाला इथे डिटेल्स असे भरावे लागतील. पहिल्यांदा तर तुमचं क्वालिफिकेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे. सपोज आता पहिल्यांदा एसएससीचं करणार, मग त्यानंतर तुमचं जे काही सब्जेक्ट आहे, ठीक आहे, कोणतं स्टेट. सो एक एक असं काय करत जायचंय, फिल करत जायचं आहे. 10वीचं आधी, त्यानंतर 12वीचं, त्यानंतर मग आपलं ग्रॅज्युएशनचं किती अटेम्प्ट होते, तुमचे सब्जेक्ट कोणते होते, तुम्हाला मार्क्स टोटल किती होते, पर्सेंटेज किती होते, किंवा सीजीपीए असेल तर तो सीजीपीए किती होता. सो या प्रकारे आपल्याला सगळं फिल करायचंय. तुमचा ग्रेड ए होता, बी होता, ओ, हे तुमच्या मार्कलिस्ट वरती असतं. 10वीची मार्कलिस्ट, 12वीची मार्कलिस्ट आणि ग्रॅज्युएशनची. पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं सुद्धा. सो असे जे काही तुमच्याकडे मार्कलिस्ट आहेत, कोण मेडिकल स्टुडंट असेल, कोण इंजिनियर, जे काही तुमचं मार्कलिस्ट आहेत त्या ठेवायच्या. आधी 10वी, त्यानंतर 12वी, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असं फिल करत जायचं. जसं जसं एक एक भरणार सेव्ह करत जायचं, इथे गोष्टी सेव्ह होत जातील. झालं. हे क्वालिफिकेशन डिटेल्स तुमचे झाले, म्हणजेच तुमचं इथे मार्क्स वगैरे शो झाले. व्यवस्थित एकदा चेक करायचं सगळं काही व्यवस्थित भरलेलं आहे की नाही, आणि असेल तर सेव्ह झाले. पुढे जायचं. आता येणार स्टेप 5. स्टेप 5 मध्ये अगेन आपल्याला एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन विचारलेली असते की तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स आहे का. ठीक आहे, की कोणत्या स्टेट सर्व्हिसेस मध्ये किंवा कोणत्या गव्हर्नमेंट जॉब मध्ये. सो असे काही क्वेश्चन्स असतात. नसेल नो करून द्यायचं, सिलेक्ट झालं. पुढे जायचं. स्टेप 6 मध्ये सेव्ह करत करत पुढे जायचे. स्टेप 6 जी आहे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. इथे थोडा वेळ जातो बघा आपला. का वेळ जातो आता मी तुम्हाला सांगते. जे काही इथे फिल करायचं असतं ते असतं एकतर आपला फोटो आणि दुसरं असतं आपली सिग्नेचर. यांची साईज खूप मॅटर करते. उगाच आहे म्हणून काही इथे अपलोड करू नका. एकतर हे तुमचं पीडीएफ फॉर्मॅट मध्ये पाहिजे. त्यानंतर ही जी काही तुमची पीडीएफ असेल तर तुमचा आता इमेज आहे सपोज, इथे स्पष्ट लिहून दिलंय इमेज साईज अपलोडेड शुड नॉट एक्सीड 50 KB. MB, GB असल्या साईज चालणार नाही. काय पाहिजे, KB मध्ये साईज किती, 50 KB. म्हणजे तुम्हाला म्हटलं की 50 KBच्या वर इमेजची साईज नसली पाहिजे. येतं हे करता गुगलवर टाकायचं साईज रिड्युसिंग. ठीक आहे, मग तिथे तुम्ही फाईल अपलोड केली की तुम्हाला लगेच तुमचा फोटो कमी होऊन येते. साईज 50 KBच्या आत आपल्याला बसवायची आहे. त्यानंतर जे काही नेम ऑफ फोटो अँड सिग्नेचर शुड नॉट कंटेन स्पेशल कॅरेक्टर. ठीक आहे, त्यामध्ये कोणता स्पेशल कॅरेक्टर नसलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या साईन मध्ये जी काही तुम्ही सही करता तर तुमची सही व्यवस्थित असली पाहिजे. त्यात ॲड्रेट हॅशटॅग असलं वापरायचं नाहीये आपल्याला. तसंच जे काही तुम्ही पीडीएफ ला नाव देता तर ते पण सिंपल ठेवा, काही स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका.
photo width between 125 to 130 पिक्सेल and photo height between 150 to 170 पिक्सेल. म्हणजे बघा जी काही आपली फोटोची विड्थ आहे, आपल्याला फोटोला क्रॉप पण करायचे. कसं तर फोटोची जी काही रुंदी आहे ती 125 ते 130 पिक्सेलच्या दरम्यान असली पाहिजे, त्याच्या खाली नाही वर नाही. आणि जी काही हाईट आहे ती 150 ते 170 पिक्सेलच्या मध्ये असले पाहिजे, वर खाली नाही. आणि हे सुद्धा क्रॉप करता येतं. इमेज रिसाइजर करून तुम्ही गुगलला सर्च करू शकता किंवा ऍप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता. त्यामध्ये हे करायचं. सेम सिग्नेचर साठी सुद्धा दिलंय आणि सिग्नेचरची हाईट फक्त दिले की 50 ते 60 पिक्सेल असली पाहिजे, बाकी विड्थ 125 ते 130 पिक्सेल. हे आधी रिसाइज सगळं करून घ्यायचं आणि मग ते इथे काय करायचं, अपलोड करायचं. सो चूज फाईल करून तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. इथे पण चूज फाईल करून सिलेक्ट करून अपलोड करू शकता. इथे अपलोड झालेलं दिसेल. अपलोड झालेलं दिसलं की एकदा बघायची आपलीच सही अपलोड केली आहे का, व्यवस्थित करेक्ट आहे का, आणि सेव्ह करायचं. सेव्ह केलं की आता आपण आपली जी काही प्रोफाईल आहे ती क्रिएट केलेली आहे. सो इथे काय होणार, खाली तुम्हाला येणार आय हिअर बाय डिक्लेअर. सो हे ॲग्री करायचं, या गोष्टीला वाचून घ्या हवं तर एकदा. आणि सगळं व्यवस्थित असेल तर आता काय करायचं, सबमिट अँड लॉग प्रोफाईल. आता तुमची प्रोफाईल इथे क्रिएट झाली आणि लॉग झाली. ठीक आहे. सो क्रिएट झाली प्रोफाईल. मग आता आपल्याला फॉर्म जो आहे त्याला अप्लाय करायचा आहे. आपण प्रोफाईल बनवली. आता आपल्याला ज्या परीक्षेला अप्लाय करायचं आहे त्यासाठी आपल्याला आता प्रोफाईल झाली क्रिएट. आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये यावं लागेल. आपल्याला अप्लाय करायचं आहे. सो ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आल्यानंतर ज्या काही ऍड आलेल्या आहेत त्या सगळ्या ऍड तिथे दिसतात. आपल्याला कोणत्या परीक्षेसाठी पे करायचे, कोणत्या परीक्षेचा फॉर्म भरायचे, तर आपल्याला फॉर्म भरायचा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, बरोबर. सो त्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला दिसेल सगळ्यात शेवटी, कारण रिसेंटली ती ऍड आली आहे म्हणून सर्वात शेवटी तुम्हाला त्यामध्ये कुठे ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये सर्वात शेवटी स्क्रोल करायचं दिसेल, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. यावरती व्ह्यू ऑप्शनला क्लिक करायचं. कशाला क्लिक करायचं, व्ह्यू ऑप्शनला क्लिक करायचं. व्ह्यू केल्यानंतर तुमच्या समोर हा पेज ओपन होईल ज्यामध्ये चेक एलिजिबिलिटी नावाचं ऑप्शन दिसेल. म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी पात्र आहात हे तुम्हाला इथे व्यवस्थितपणे दाखवलेलं असतं. ठीक आहे. आणि मग हे तर दाखवतात कोणत्या परीक्षेसाठी पात्र आहात, यू आर एलिजिबल, यू आर नॉट एलिजिबल. ठीक आहे. तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन वर ते ठरतं की एलिजिबल आहात की नाही, किंवा काही मग हाईट्स वर वगैरे. मग तसंच या साईडला पण एक विंडो ओपन होते की जिथे तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी म्हणजे कोणत्या कोणत्या पदासाठी पात्र होऊ इच्छिता किंवा कोणत्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरू इच्छिता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागतं. जर तुम्ही ते सिलेक्ट केलं नाही तर तुम्ही पास होऊन फायदा नाही. त्या पदासाठी तुमचा स्कोर जरी आला असेल तरी तुम्ही तिथे ते काही पद घेऊ शकत नाही. का, कारण तुम्ही सिलेक्टच केलं नव्हतं. सो आधी इथे सिलेक्ट करायचे जेवढे काही एलिजिबल आहेत. विचार करायचा नाही की या पदासाठी तर मला जायचंच नाहीये, या पदाचा मला विचारच नाही, मला जे पाहिजे तेच क्लिक करतो. नाही, जेव्हा रिझल्ट येतो ना तेव्हा असं वाटतं जे येईल ते पाहिजे, काहीतरी द्या, असं होतं. सो सगळं सिलेक्ट करायचं जेवढ्याला एलिजिबल दिसतंय. हा माझा पर्सनल सल्ला आहे सर्वांना. भले नंतर तुम्ही ती पोस्ट घेऊ नका पण आधी क्लिक करा. सो जेवढं काही इथे दिसतंय की यू आर एलिजिबल फॉर, सगळ्याला सिलेक्ट करत जायचं, या बॉक्समध्ये टिक करत जायचं, परत एकदा चेक करायचं सिलेक्ट झालंय का सगळं. त्यानंतर अप्लाय वरती क्लिक करायचं. अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते त्या पोस्टसाठी अप्लाय झालंय. आता तुम्हाला बघा हे असं टिक करायचं आणि अप्लाय करायचं. अप्लाय केलं आपण. आता तुम्हाला सेंटर सिलेक्शनसाठी येईल. काळजीपूर्वक सेंटर सिलेक्ट करायचं. बघा, सो इथे तुम्ही एकच सेंटर सिलेक्ट करू शकता. असं सेंटर सिलेक्ट करा जिथे जाणं तुम्हाला पॉसिबल आहे किंवा तुम्ही जिथे राहताय. ठीक आहे. आणि बघा, जे खूप उशिरा फॉर्म भरतात मग त्यांना हवं ते सेंटर मिळत नाही कधी कधी. सो फॉर्म खूप पण उशिरा नका भरू. ठीक आहे. सो भरून टाका. द्यायचीच आहे परीक्षा. आज भरला काय, उद्या भरला काय, परीक्षा तर द्यायची आहे. जर शुअर असाल तर फॉर्म भरू शकता. सेंटर सिलेक्ट करायचं. तुम्हाला जे टाकायचे ते सेंटर इथून सिलेक्ट करा. सर्च केलं तरी येतं, खाली स्क्रोल केलं तरी येतं. सेंटर सिलेक्ट केलं. जे काही ठिकाण आहे ते ठिकाण आपण काय केलं, आता इथे टाकलं की तुम्ही कोणत्या ठिकाणावरून फॉर्म भरता. सेंटर इकडे गेलं वर, पण इथे तुम्ही कोणत्या ठिकाणावरून फॉर्म भरताय त्याचं तुम्हाला काय करायचं असते, लोकेशन टाकायचं असतं. जरी तुमचं सेंटर वेगळं असेल आणि फॉर्म भरण्याचं ठिकाण वेगळं असेल काहीच हरकत नाही. आय हिअर बाय डिक्लेअर जे काही आहे डिक्लेअर करायचं. त्यानंतर सबमिट अँड पे फीज असं इथे आलेलं आहे. सो बघा,
सबमिट अँड पे फीज केलं की आता इथे आपली फी जी आहे ती पे करण्याची प्रोसेस सुरू होईल. मग फी पे करण्यासाठी जेव्हा तुम्ही सबमिट अँड पे फीज करणार तेव्हा तुमच्या समोर ही विंडो ओपन होईल. यामध्ये दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे चलन पेमेंट की ज्यामध्ये तुम्हाला मग ते चलन काढावं लागतं, प्रिंट करावं लागतं. ते भरपूर मोठी प्रोसेस आहे, बँकेत वगैरे जाऊन काहीतरी आहे, मी कधी केलं नाहीये. दुसरी प्रोसेस आहे ऑनलाईन पेमेंट. हे आपल्यासाठी सोपं आहे. कसं तर ऑनलाईन पेमेंट डेबिट कार्ड थ्रू करावी लागते. SBIचं डेबिट कार्ड जे आहे ते आपल्याला इथे द्यावं लागतं. मग SBIचं डेबिट कार्ड जे आहे, SBI सिलेक्ट केलं, ओके केलं. आता आपल्याला इथे ओपन काय होणार तर ही विंडो, म्हणजे तुम्हाला डेबिट कार्डचे डिटेल्स इथे टाकावे लागतील. काय तर तुमचा कार्ड नंबर टाकावा लागेल, तुमचं मंथ टाकावं लागेल, जे काही एक्सपायरी डेट असते कार्डची, इयर टाकावं लागेल आणि शेवटी जो CVV कोड दिलेला असतो तो टाकावा लागतो. ठीक आहे. तसंच तुमचं कार्डवरती नेम काय आहे आणि हे जेव्हा टाकता तुम्ही तेव्हा तुम्हाला जी काही अमाऊंट असेल ते इथे शो होईल. किती ओपनला 544 आहे, ओबीसीला 344, सो अशी कास्ट वाईज वेगवेगळी अमाऊंट आहे. मग जर तुम्ही पाहिलं तर ते सगळं झाल्यावर इथे पे नावचा ऑप्शन येतो. सेव्ह डिटेल्स वगैरे करा म्हणतात, कार्डचे करायचे नाही शक्यतो. दुसऱ्याचा लॅपटॉप असेल तर अजिबातच नाही, स्वतःच्यात पण करू नका. पे नाव करायचं. ठीक आहे. कार्डचे डिटेल काही आपल्याला सेव्ह नाही करायचे, पे नाव करायचं. पे नाव केल्यानंतर आपण जो काही कार्डचा नंबर आहे, कार्डचा नंबर म्हणजे जे काही कार्ड आहे ते कार्ड ज्या अकाउंटशी, ज्या आपल्या मोबाईल नंबरशी संबंधित आहे, अकाउंट रिलेटेड आहे, तर त्यावरती तुम्हाला एक OTP येईल. ठीक आहे. सो तो OTP जसा तुम्ही इथे टाकणार आणि मेक पेमेंट करणार, तुमच्या अकाउंट मधून ती अमाउंट कट होते, ऑटोमॅटिकली इथे अमाउंट पे होते. कधी कधी काय दाखवतं, एरर दाखवतं, अकाउंट मधून पैसे कट झालेले असतात. घाबरायचं नाही, पैसे इथे गेलेले असतात. ठीक आहे. जर कटच नसतील झाले तर नाही गेले, बॅलन्स ठेवा शक्यतो त्यामध्ये. सो बघा इथे पेमेंट झालं, मेक पेमेंट की तुमचं सक्सेसफुल होतं पेमेंट. आणि जसं पेमेंट सक्सेसफुल झालं की काय करायचं, चेक करण्यासाठी माय अकाउंटवर यायचं. परत ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या बाजूला माय अकाउंट नावाचं ऑप्शन आहे, माय अकाउंट वरती यायचं आणि खाली जायचं, खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल जी काही परीक्षा आहे 2024 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याच्या फॉर्मसाठी आपण काय केलेलं आहे तर आपण ॲप्लिकेशन भरलेलं आहे. इथे कॅन्सल ॲप्लिकेशन दिसतंय, याचा अर्थ आपण ऑलरेडी अप्लाय केलंय. आणि इथे फीज पेड दिसतंय की नाही हे बघायचं. फीज पेड आहे म्हणजे आपली फीज पेड झाली आहे. जर इथे अनपेड दाखवत असेल आणि तुमच्या अकाउंटमधून कट झालेले असतील तर एकदा पेमेंट जे काही हिस्ट्री आहे तिथे, ठीक आहे, तिथे येतं पेमेंट व्हेरीफाय किंवा पेमेंट स्टेटस असं येईल तुम्हाला लिहून, तर त्याच्यावर क्लिक करायचं. मग इथे होऊन जातं ते फीज पेड. जर नाही झालं तर ऑफिशियल नंबरला MPSCच्या साईडला कॉल करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि जर तुमच्याकडून पैसेच कट झाले नसतील किंवा झाले असतील कट आणि रिफंड पण आले असतील सो परत पे करायचं. ठीक आहे. हे तर बेसिक गोष्टी आहेत. मग इथे जर सगळं हे तुम्हाला असं दिसलं तर याचा अर्थ अप्लाय झाले, फी पण पेड झाले, काळजी करायची गरज नाही, तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, परीक्षेची तयारी करा. ठीक आहे. सो लॉग आउट करून द्या. इथे आपला जे काही फॉर्म आहे तो फिल होऊन जातो. राईट. सो अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे आपण इथे पाहिलेलं आहे. मग बघा आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे तर ते पण डाउनलोड करून घ्या. परीक्षा जवळ येते, तुम्हाला भरपूर साऱ्या बॅचेस किंवा भरपूर साऱ्या टेस्ट तिथे मिळणार आहेत. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. रिव्हिजनसाठी खूप चांगले चांगले लेक्चर तुम्हाला मिळतील, त्याच्या लिंक्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर असतील. आणि अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करा, जेणेकरून अभ्यासाशी रिलेटेड ज्या काही रील्स आहेत किंवा महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, कधी कधी क्विज आहेत, याची तुम्हाला इथे एक वेगळाच अनुभव येईल किंवा एक तुम्हाला फायदा होऊन जाईल. तसंच येत्या 9 जानेवारीला मंगळवारी आपण एक बॅच सुरू करतोय, राज्यसेवा विजेता बॅच 2024. मग जे कोणी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तयारी करताय आणि ज्यांना कमी कालावधीमध्ये खूप चांगला अभ्यास करून घ्यायचे सो ते नक्कीच ही बॅच जॉईन करू शकता. अप टू मार्क प्रिपरेशन असेल. कंबाईन यशस्वी बॅच सुद्धा आहे, 9 जानेवारीलाच सुरू होते. आणि बघा या दोन्ही बॅचेसला लिमिटेड ऍडमिशन आहेत. सो लवकरात लवकर ऍडमिशन करायचे, बॅचचे ऍडमिशन सुरू झाल्या जेणेकरून तुम्हाला कमी फी मध्ये ती बॅच मिळणार आहे. आणि काही क्युरीज असतील तर तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करता येईल और मेसेज करता येईल. सो आय होप तुम्हाला सर्व फॉर्मची प्रोसेस सुद्धा समजली असेल व्यवस्थितपणे. ठीक आहे. फॉर्म भरायचे, काही अजून अडचणी असतील तर तुम्ही कॉल करू शकता, आपल्या नंबर्सवरती मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि फॉर्म लवकरात लवकर भरा जेणेकरून हवं ते सेंटर मिळेल. सगळ्या डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. आणि डेफिनेटली सर्वांना परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. लेक्चर आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.